सर्वांनी निश्चितपणे याचा लाभ घ्यावा। आता 19 जिल्हे हे आपण याच्यामध्ये समाविष्ट केले आहेत। 150 कोटी रुपये आपण या प्रकल्पाला दिलेले आहेत, ज्यातनं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना जोडधंदा करण्याची एक संधी प्राप्त होते। उदगीर मधलं जे दूध भुकटी केंद्र आहे ते देखील आपण पुनरुज्जीवित करतोय। अनेक वर्षापासून ते बंद होतं, जवळपास 100 कोटी रुपये हे आपण त्याला देतोय आणि ते पुनरुज्जीवित झाल्यामुळे आमच्या दुधाला चांगला भाव मिळण्याकरता त्याचा फायदा होईल आणि पुढच्या काळात दुधापर्यंत नाही तर उपपदार्थांच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त पैसा कसा कमवता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आपल्याला करावा लागेल। हे सगळं करत असताना पशु चिकित्सालय हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे। आज या ठिकाणी फिरते पशु चिकित्सालय देखील डेमॉन्स्ट्रेट केलेला आहे। आपल्याला आपल्या राज्यामध्ये पशु चिकित्सालयाची जी काही परिस्थिती आहे ती बदलायची आहे, त्याच्यामध्ये आधुनिकता आणायची आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आता ज्या उपचार पद्धती सुरू झालेल्या आहेत त्या उपचार पद्धती आपल्याला आणायच्या आहेत आणि विशेषतः आपण काही नवीन कॉलेजेसला देखील मान्यता दिली आहे। त्यामुळे पशुवैद्य चिकित्सक यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढवण्याचं काम हे आपण या ठिकाणी करतो। लंपी सारखा आजार जो आल्यानंतर आपली अशी अवस्था होते की आपलं पशुधन हे पटापट त्या ठिकाणी मरायला लागतं, बळी पडतं आणि मग आपण त्याची लस ही शोधायला लागतो। देशभरामध्ये केवळ 2 कंपन्या लस तयार करतात, मग त्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये सगळेच राज्य त्यांच्या पाठीमागे लागतात आणि मग लस मिळता उशीर होतो आणि त्या दरम्यान आमच्या शेतकऱ्यांचं पशुधन हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मेलेलं असतं। पण मला आमच्या पशुवैद्यकीय विभागाचं अभिनंदन करायचं आहे की आमच्या विभागाने आता स्वतः लस तयार करायला घेतलेली आहे आणि ही लस तयार झाल्यानंतर लंपी सारख्या आजाराने आमच्या पशुधनाचा या ठिकाणी जो काही नाश होतो तो नाश त्या ठिकाणी संपणार आहे आणि त्यासोबत आमचे जवळपास 2841 हे जे पशु दवाखाने आहेत यांना देखील आपण आता अपग्रेडेशनचा एक कार्यक्रम हातामध्ये घेतोय। पशु ॲम्ब्युलन्स हा एक मोठ्या प्रमाणात काम आपण सुरू करतो। या माध्यमातून आमच्या पशूंचं आयुष्य आणि त्यांची सुदृढता ही देखील आपण वाढवण्याचं काम करू। आज शेतीच्या क्षेत्रामध्ये माननीय अजितदादा ज्यावेळेस होते त्यावेळी आपण शेतीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक कार्यक्रम हातामध्ये घेतला आणि या कार्यक्रमातनं शेतीची उत्पादकता वाढवण्याकरता 500 कोटी रुपयाचं मिशन आपण हातामध्ये घेतलंय। आता अशाच प्रकारचं मिशन